4 ओव्हरची मॅच. पहिला सामना उद्घाटनीय सामना आदित्य स्पोर्ट्स निंबवली आयोजित कैलासवासी शैलेश किणे प्रतिष्ठान स्मृतिशक 2020. चांगलं पोषक असं वातावरण क्रिकेटसाठी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदान निंबवली या मैदानावर आपण पाहू शकाल हा क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवस आपण अनुभवणार आहोत आणि दोन्ही एंड खेळायचा. पहा नियमावली तुमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून पोहोचवतोय. दोन्ही एंड तुम्हाला खेळायचं आहे. हे मॅच सुरू करायची आहे कारण आज उद्घाटनीय सामना जवळजवळ 10:30 होत आलेत. आज एकंदरीत 10 संघ या ठिकाणी आपण पाहू शकाल. त्यामध्ये विकी स्पोर्ट कुक्षे, SK स्पोर्ट्स सापे, धनेश स्पोर्ट्स कुक्षे, खारबाव, बनेली, खूप चांगले संघ. हे सर्व संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीत. प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल कारण एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदित्य स्पोर्ट्स निंबवली यांच्या माध्यमातून खूप चांगलं आयोजन. पंचांचा इशारा लेट्स प्लेचा. येस बॉलिंग मार्क वस्तू जो षटक क्रमांक पहिले गोलंदाज केतन. स्ट्राईक एंडला बॅट्समन आहेत हेमंत आणि नॉन स्ट्राईक एंडला सागर. मॅचला सुरुवात होतीये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून आणि महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड हिंदुस्थानच्या राजदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून या स्पर्धेच्या समालोचनाला सुरुवात करतोय. मी समालोचक जगदीश तारमळे आणि माझ्यासोबत आदित्य जाधव. तमाम लाडक्या मायबाप क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. संपूर्ण आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघ खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आणि या संघाने या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. एक स्पर्धा गुरवली या ठिकाणी आणि त्यासोबतच गोवेली या ठिकाणी देखील या संघानं चॅम्पियन्स पद पटकावले. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बीट होतात. बॉल सरळ होता विकेट किपरच्या हातामध्ये. या स्पर्धेचा पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. आदित्य स्पोर्ट्स निंबवली एक दर्जेदार संघ कल्याण ग्रामीण विभागातला ज्या संघानं या वर्षी खूप चांगली सुरुवात केली आहे. 2 पारितोषिकं पटकावली आहेत आतापर्यंत. डॉट बॉल पाहायला मिळतोय केतनच्या माध्यमातून. हलक्यातनं फक्त डिफेन्स केला आहे. क्षेत्रक्षेत्रामध्ये आहेत. फेकी होते इथे डेंजर झोनला परंतु खूप वेगानं एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अकाउंट ओपन केले जाते. यावेळी बॅटिंग करत असताना गौरीपाडा संघाच्या माध्यमातून स्कोर कडव धावा संख्या 1. हेमंत आणि सागर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच उद्घाटनीय सामना आपल्या समोर रंगतोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा देखील आपण पाहू शकता. सध्या कोरोनाचं सावट अजूनही गेलं नाहीये त्यामुळे मात्र प्रेक्षक वर्ग जास्त गर्दी करत नाहीये परंतु घर बसल्या या संपूर्ण स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेता यावा यासाठी एक चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका चांगला आहे. खूप उंच गेला. इनफिल्डच्या वरून केला. क्षेत्ररक्षक पाठला करतो. त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. चौकार येतोय. स्कोर कार्ड धावा संख्या 5. बॅट्समन सागरच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साइडला खूप चांगली ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. एक चांगली मॅच. किरवली विपक्ष गौरीपाडा. भिवंडी वर्सेस कल्याण ग्रामीण अशी लढत. उद्विकेटने सज्ज होतात. नेक्स्ट बॉल टॅप केला. बॉलला मिड ऑफला कॅडो आहेत. खूप वेगाने आलेत. इथे देखील एक सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या बॉलवर एक फटका. सागरच्या बॅटमधनं आक्रमकता पाहायला मिळेल. एक चौकार. त्यानंतर संयम दाखवतोय. आक्रमकता आणि संयम यांचा मिलाप
इथे दाखवत असताना, कारण क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं, वेळप्रसंगी तुम्हाला अटॅकिंग देखील खेळावं लागतं, कधी कधी तुम्हाला टेम्परामेंट देखील दाखवावं लागतं. आणि क्रिकेटच्या संज्ञा, क्रिकेटच्या स्ट्रॅटजीज, क्रिकेटचे प्लॅन तुम्ही जर योग्य रीतीने अवलंबले तर मात्र नक्कीच विजयापर्यंत पोहोचण्याची आशा नक्कीच तुमची वाढत असते. हाफ ट्रॅकर बॉल, त्याचा लाभ इथे उठवता आला नाहीये. इनसाइड एज लागते, बॉल सर निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हेमंत संघर्ष करतोय, कारण पहिला बॉल डॉट, त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये एक सिंगल आणि तिसरा बॉल फेस करत असताना देखील त्याच्या माध्यमात एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, चांगलं आयोजन, एक व्यासपीठ जे मात्र या संपूर्ण गावकऱ्यांनी कायमचं व्यासपीठ बनवलंय. एक सिंगल वेगानं कंप्लीट स्कोर कार्ड व धावसंख्या आमचे स्कोरर्स सांगतायत 7. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले, स्कोर कार्ड व धावसंख्या 7. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार सागरच्या बॅटमधनं, तो खेळतोय 5 धावांवर आणि हेमंत खेळतोय 2 धावांवर. येस, कारण आजचा दिवस जर आपण पाहिला ना तर निंबोली गावासाठी ब्लॅक डे म्हणून ओळखला जाईल. ज्या पद्धतीने 26/11चा हमला झाला होता, संपूर्ण महाराष्ट्रासाठी तो काळा दिवस होता, मुंबईसाठी काळा दिवस होता, त्या पद्धतीनं आजचा दिवस 1 डिसेंबर हा दिवस संपूर्ण निंबोली गावासाठी काळा दिवस असेल. कारण याच गावातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व, खूप चांगला, सर्वांच्या आवडीचा, सर्वांचा लाडका शैलेश केने आज सर्वांना याच दिवशी सोडून गेला होता. आणि या स्पर्धेच्या वतीनं मी समालोचक आणि माझे परममित्र आदित्य जाधव यांच्या माध्यमातून शैलेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय. कारण ज्यावेळी शैलेशच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की हा खेळाडू एक उत्तम मर्दानी खेळ करायचा, लाठीकाठी असेल, त्यासोबतच सर्व गोष्टी असतील, खूप चांगला खेळ आणि एक चांगला खेळाडू होता. आदित्य स्पोर्ट्स निंबोली संघाचा एक दर्जेदार आउटफील्डचा खेळाडू देखील, क्षेत्ररक्षक देखील होता शैलेश, आणि त्याला नक्कीच या स्पर्धेच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली. ओव्हर टू यू आदित्य जाधव. बहुत बहुत धन्यवाद जगदीश जी. एक ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर 7 बिना किसी नुकसान पर. पावर प्ले में जो गेंदबाजी की केतन ने बहुत नफी तुली और सटीक लेंथ और रिदम में. दूसरे ओवर के लिए मोर्चे पे अब राकेश को लगाया है. दूर वाली छोड़ से राया एंड के जानिब से मुड़ते हुए सामना कर रहे बैट्समैन हेमंत ने कुल मिलाकर अभी तक 2 रन बनाया और एक चौके की मदद के साथ सागर 5 पर नट आउट बल्लेबाजी करते हुए. राकेश राइट आर्म ओवर द विकेट. इस मर्तबा ऊंचे बैकलिप का इस्तेमाल करने की कोशिश की थी, लेकिन गेंद दिखना है शरीर से टकराती हुई. लेग बाय का इशारा था वह मुख्य अंपायर का. एक्स्ट्रा के तौर स्कोर आगे सरकता हुआ 8 बिना किसी नुकसान पर. आइडियल क्रिकेट कंडीशन आप देख रहे लेट शैलेश केने प्रतिष्ठान मेमोरियल कप 2020 में. 4 खिलाड़ी इस वक्त 5 खिलाड़ी आउटफील्ड में नजर आते हैं. इस मरतबा हवा में खेला है, खाली क्षेत्र में वेकेंट एरिया में गेंद जा रही है. पहले बाउंस पर 4 रनों का इशारा था वहां. नागेश देखिए किस तरह से शॉट्स को खिलाता. ऑफ स्टंप के बाद पहले ही सफल हुए थे बैट्समैन, पहले ही मन बना लिया था, मिडल किया था और विद द टाइट देखा था गैप है वहां पर और खाली क्षेत्र में गेंद लैंड होती भी पहले बाउंस पर 4 रनों के लिए. बहुत खूबसूरत टेलीकास्ट आप देख रहे शंकर गुलवी और किरण थले के माध्यम से एसके एंटरटेनमेंट. अब एक डीप बैकवर्ड ऑफ द स्क्वायर पे खिलाड़ी एक नजर आता हुआ. एक वाइडिश लॉन्ग ऑफ जो थोड़ा सा वाइड किया है. छोटी गेंद कंट्रोल पुल शॉट गेंद जारी है डीप स्क्वायर लेग की दिशा पर. हल्की सी मिसफील्ड, दूसरे की कोशिश और आप जाके आसानी से 2 रन पूरे करते हुए. विकेटों के बीच में रनिंग बहुत अच्छी है. यस नो और वेट का बहुत अच्छा मिश्रण नजर आता हुआ सागर और हेमंत के बीच में. स्कोर आगे सरकता हुआ 14 रन बिना किसी नुकसान पर. जो पहले ओवर में केतन ने जो काम किया था साई स्पोर्ट्स किरौली टीम के लिए, उसके जवाब में राकेश कहीं ना कहीं महंगे साबित होते हुए. और वैसे भी टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता. और दी विकेट राकेश ऑन साइड में खेल दिया, गेंद जा रही है
जमीन के सारे डीप मिड विकेट पर दूर से तेज थ्रो आता हुआ, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन, धीरे धीरे अच्छे टोटल की तरफ दिखती हुई गौरीपाड़ा की टीम। लेट शैलेश किन्नी की याद को ताजा किया है आदित्य ग्रुप निंबोली ने। मर्तबा हो कमाल का शॉट, गेंद जा रही है लॉन्ग ऑन के ऊपर से, आसमानी तूफानी छक्का। बैट्समैन का फुटवर्क बहुत लाजवाब था। हेमंत के बल्ले से निकलता हुआ सिक्सर, काफी स्ट्रगल कर रहे थे हेमंत पहले ओवर में, राकेश के सामने अपने बाजू को खोलते हुए, और एक ये लगा छक्का और राकेश हो गए अक्का बक्का। 2 पर 2 ठोक डाले राकेश के सामने हेमंत ने। वहां पर गेंदबाज मनोहर ने बचने की कोशिश की थी। देखिए रिप्ले में जिस तरह से बताया जा रहा है, दूर रखा था बैट्समैन से और उसका लाभ उठाया। शॉट वाइड एंड पनिश, गेंद चली गई डीप एक्स्ट्रा कवर के बाद पहले बाउंस पर 4 रनों के लिए। 31 पर जाता हुआ स्कोर। मनोहर मुड़ते हुए सागर के लिए, इस मर्तबा लॉन्ग ऑन की दिशा पर खेला है, गेंद के नीचे खिलाड़ी और पहला विकेट का पतन होता हुआ राकेश थे गेंद के नीचे, और सागर जैसे एक महान खिलाड़ी अब डगआउट की तरफ बढ़ते हुए निराश कदमों के साथ। आउट होने से पहले 2-3 चौके के मदद के साथ 16 रनों की एक बहुमूल्य पारी खेली अपनी टीम के लिए सागर ने। नए बैट्समैन अब
सागर की जगह लेने के लिए रवि को भेजा है। सामना करते हुए अब हेमंत। मनोहर अपनी टीम को पहली विकेट सफलता हासिल करके देते हुए साई स्पोर्ट्स किरवली के लिए राइट आर्म मोड़ दी विकेट। इस मरतबा अपने बैकलिप को नीचा किया, गेंद मिड ऑन से लॉन्ग ऑन के खिलाड़ी के पास चली गई। राकेश ने गेंद को उठा, जब तक समय था खिलाड़ी के पास एक रन पूरा करने का। इन एक रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 32 एक विकेट गंवाने के बाद। देखिए जगदीश, जो ब्रेक थ्रू की जरूरत थी वो कहीं ना कहीं अब मनोहर अपनी टीम को हासिल करके देते हुए। हे नक्कीच, कारण ज्या पद्धतीनं ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली भागीदारी करत होती, कुठेतरी एक विकेट मिळवणं फार गरजेचं होतं ते किरोली संघाच्या माध्यमातून, आणि ती विकेट नक्कीच या ओव्हरमध्ये मनोहरने दिल्या. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर त्याने कमबॅक केला. इनसाइड एज लागली बॉल, विकेट किपरला बीट केला शॉट, फाईन लेगला बॉल निघून जाईल. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. देखिए जगदीश तालमल, इस तरह की जब शॉट्स लगते तो क्रिकेट में कई ऐसे नाम है, लेमन कट, चाइनीज कट, बाल बच गया पर बैट्समैन रवि गेंद विकेटों से नहीं टकराई, गेंद चली गई थी डीप लॉन्ग लेग की दिशा पर 4 रनों के लिए. 36 धावा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. ओद विकेटने सज्ज होतात मनोहर. हाफ ट्रॅकर बॉल, पॅटचा फ्लो आधी फिरून गेला, त्यानंतर बॉल शरीराला जाऊन ब्रश होतोय. इथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. लेग बाईच्या स्वरूपात पंच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतात. या सिंगल बरोबर स्कोर कार्ड पुढे सरकून धावा संख्या फलक आपल्याला पाहायला मिळते. 37 रन्स, 30 षटक प्रगतीपथावर आदित्य. खूप चांगली बॅटिंग हेमंत करतोय. 2 षटकाच्या बॅटमधनं सागरने देखील 3 चौकार वैयक्तिक 16 धावांवर करून बाद झाला. एक चांगला धावसंख्येकडे वाटचाल पाहायला मिळते. यस, निश्चित रूप से मनोहर मुड़ते हुए बल्ले के अंदर गेंद लगी थी, अब जाके गेंदबाज जाकर गेंद को उठाते हुए तब तक एक रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ अब 38 के योग पर एक विकेट गंवाने के बाद 3 ओवर की समाप्ति के बाद 38 रन. अब आखिरी 6 गेंदों का खेल शेष है. इस 6 गेंदों पर अगर 10 या 15 से अधिक रन बनते तो फिर एक अच्छे टोटल कहेंगे हम गौरीपाड़ा टीम के लिए, जहाँ पर वो डिपेंड कर सकती है साई स्पोर्ट्स किरोली जैसी टीम को. उद्घाटनी मैच हम देख रहे हैं लेट शैलेश केने प्रतिष्ठान निम्बोली 2020. ये देखिए अब बॉलिंग कार्ड को दिखाया जा रहा है, जहाँ पर केतन ने 7 रन दिए थे. राकेश का जो ओवर था, ओवर नंबर 2 टीम के लिए, जिसमें कहीं ना कहीं रनों की लूटमार की थी, 20 रन खर्च किए थे. मनोहर ने बहुत अच्छी गेंदबाजी की, 10 रन खर्च किए, लेकिन जो कीमती विकेट, एक प्राइसलेस विकेट हासिल किया था साई स्पोर्ट्स किरवली टीम के लिए. बस नक्कीच एक महत्त्वपूर्ण विकेट त्या ओव्हरमध्ये. स्कोर कार्ड धावा संख्या 38 रन्स. शेवटचं षटक या इनिंगचं स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्क सज्ज होईल गोलंदाज गोरखनाथ. आदित्य स्पोर्ट्स निंबवली आयोजित कैलासवासी शैलेश केने प्रतिष्ठान 2020 ही स्पर्धा आपण भेटीसे पाहायला मिळते. आजचा दिवस एक चांगला खेळाडू, एक चांगला व्यक्तिमत्व शैलेश आज सोडून गेला याच दिवशी, आणि एक ब्लॅक डे म्हणून हा संपूर्ण निंबोली गावावर जी शोककळा पसरली. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. ऑन साईडला बॅकअप चांगलं येते. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. दरम्यान या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. मिसफील्ड पाहायला मिळाली आदित्य. यस, बार डीप स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी है उनसे मिसफील्ड हो रही है, और जहाँ पर 1 रन था वहाँ पर 2 रन पूरे करते हुए इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 40 के ऊपर. यस, नक्कीच मिसफील्ड सातत्यानं प्रत्येक रन तुम्हाला महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. ज्यावेळी शेवटच्या क्षणाला चेसिंग करायचं असतं, 1 बॉल 6 किंवा 1 बॉल 5, 1 बॉल 4 ची किंवा 1 बॉल 1 अशी मॅच असते, त्यानंतर मात्र वाचवलेला प्रत्येक धाव तिथे आठवत असतं. येस, इट इज अ वाईट. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा हा बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे टोटलमध्ये ॲड केली जाईल. स्कोर कार्डवर धावा संख्या 41 धावा. सज्ज होतात गोरखनाथ. शेवटचं षटक. स्विंग अँड अ मिस.
चांगली गोलंदाजी, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं, कारण इथे चेंडू खूप वेगाने येत असतो, स्किट होऊन येत असतो आणि त्यामुळे मात्र कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र. सातत्यानं भिवंडी विभागामध्ये आपल्याला कॉन्क्रीटची खेळपट्टी पाहायला मिळते. यस, निश्चित रूप से सबमरीन गेंद थी, बैट्समैन की पूरी तरह से नींद उड़ाती हुई गेंद थी गोरख की. ऑन साइडला चांगला स्ट्रोक, बॅटचं जेव्हा एकदम कनेक्ट झालं, एक स्वीट साऊंड निर्माण झाला, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. स्टँड अँड डिलिव्हर, परफेक्ट एक्झिक्युशन, प्रॉपर टायमिंग. आदित्य एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅट्समन हेमंतच्या बॅटमध्ये येणारा हा तिसरा षटकार. यस, लेग ब्रेक करने की कोशिश की थी और पहली गेंद की लेंथ को पढ़ लिया था ऊपर बैट्समैन हेमंत ने और डेप्थ ऑफ क्रीज का इस्तेमाल किया था. हल्के से ऑफ स्टंप के बाहर शफल हुए थे और अपने बॉडी को पूरी तरह से रोल घुमा दिया था और एक चांगला स्ट्रोक स्कोर कार्ड धावा संख्या 47. शेवटचं षटक प्रगतीपथावर इनिंगचं. लो फुल टॉस ऑन साइडला स्टिअर केला. वाडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षण दुरून येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फेक होईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. 3 षटकार आतापर्यंत आलेत हेमंतच्या बॅटमधनं. यस, बहुत अच्छी बल्लेबाजी हो रही है. लोअर फुल टॉस गेंद थी, अपने बैकलिप को नीचा किया था. गेंद गई थी वाइडिश लॉन्गॉन की दिशा पर, जब तक थ्रो आता हुआ डीप से एक रन पूरा करते हुए स्कोर अब आगे बढ़ता हुआ 48 रन गौरीपाड़ा टीम का. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दिस लास्ट ओव्हर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हाफ ट्रॅकर बॉल स्टँड अँड डिलिव्हर पाठवून दिलाय. वाइडिश लॉंगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन रवीच्या बॅटमध्ये तो आहे एक दमदार षटकार. या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा, या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा. देखिए जगदीश जी, मैंने पहले ही कहा था कि गोरख दिगाड़कर बहुत अच्छे गेंदबाज है, लेकिन टीम के लिए इस वक्त घातक साबित होते हुए छोटी गेंद थी, बीच में पटक दिया था और विद द टाइट कंट्रोल पुल शॉट टॉपर बैट्समैन रवि का. एक चांगला स्ट्रोक स्टँड अँड डिलिव्हर फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच बॉल, यावर प्रॉपर टायमिंग करू शकला, व्यवस्थित एक्झिक्यूट झाला नाही हा फटका. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला दुसऱ्या वेगाने आलेत. काय घडतंय इथे पहा, काय घडलंय. बॉल थ्रो केला परंतु यष्टांवर जाऊन आदळला नाही, मागे बॅकअप नव्हतं. 4थ्या धावेसाठी आलेत. इथे मात्र फलंदाजाला सॅक्रिफाईस करावं लागेल आपली विकेट. हेमंतला 3 धावा कंप्लीट केल्यात. काय म्हणशील आदित्य? यस, बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में यस नो और वेट का अच्छा मिश्रण था, लेकिन चौथे के लिए पलट गया और बैट्समैन वहां पर आउट हो गए. 4 ओवर की समाप्ति के बाद 57 बने और 58 रनों की विशाल चुनौती रखी है साई बजाज एफएम टीम साई स्पोर्ट्स किरवली के सामने. येस, नक्कीच बनेली संघाचा संघनायक आणि त्यासोबतच वरप संघाचा संघनायक दोघांना विनंती असेल, इनिंग समाप्त झाली, आपण टॉस साठी त्वरित द्यायचा आहे. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये बनेली विपक्ष वरप अशी लढत पुढील मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 58 धावांचं एक मोठं लक्ष्य, एक टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. हेमंतने खूप चांगली बॅटिंग, 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. 16 धावांनी खूप चांगली इनिंग सागरने साकारली आणि 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून रवीने आपली इनिंग 13 धावांवर तो नॉट आउट राहिलाय. 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचंय. बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स किरवली संघाला तर यायचंय बनेली संघाचा संघनायक आणि वरप संघाचा संघनायक. इनिंग समाप्त झाली आहे, आपण टॉस साठी यायचंय. या पुढील होणारा सामना बनेली विपक्ष वरप. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपन्न झालाय. आदित्य स्पोर्ट्स निंबवली आयोजित कैलासवासी शैलेश केणे प्रतिष्ठान 2020 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यापुढील सामना वरप विपक्ष विपक्ष बनेली. एक चांगली फाईट आजच्या दिवसामध्ये आदित्य खूप चांगले संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये पडघाच्या मधले कुकसेस 2 संघ असतील. SK स्पोर्ट्स सापे पडगाव विभागातले खूप चांगले संघ. ज्या विभागात तू कॉमेंट्री करतोस जिथे नक्कीच तुला तिथल्या खेळाडूंच्या वीकनेस स्ट्रेंथ माहित आहेत. खूप चांगले मॅचेस पाहायला मिळतील. काय म्हणशील? यस, निश्चित रूप से पड़घा टेनिस क्रिकेट की कई बड़ी टीमों को हम एक्शन में देखने वाले हैं, लेकिन इस वक्त जो मुकाबला चल रहा है
जिसमें गौरीपाड़ा ने एक बहुत विशाल लक्ष्य सामने रखा है साई स्पोर्ट्स किरौली के सामने। 58 रनों की चुनौती रखी। अब देखना किस तरह से उस टारगेट को छूती या नहीं साई स्पोर्ट्स किरौली। जिस तरह से बल्लेबाजी की थी गौरीपाड़ा के बैट्समैन हेमंत, सागर और रवि, तीनों ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। हेमंत और सागर ओपन करने के लिए आए थे, जहां पर सागर का विकेट गिरा था, जिन्होंने 16 रन बनाए थे। 25 रनों की विशाल पारी खेली थी हेमंत ने और 13 रनों की जो पारी खेली थी रवि ने। हेच बल्लानी संघाचा कॅप्टन ठिकाणी उपस्थित झालाय. वरप संघाचा कॅप्टन आपण यायचं टॉस साठी आणि एम्पायर्स आपण मॅचला स्टार्ट करायचे. हेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. गौरीपाडा टीम 58चं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचंय. किरोली टीमला पहिली मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला दिवस या स्पर्धेचा उद्घाटनीय सामना. आदरणीय अनिल शेठ दळवी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं विकेटचं. त्यानंतर शैलेशच्या प्रतिमेला पूजन साहेबांनी केलं आणि या ठिकाणी या सामन्याचा आनंद ते घेत आहेत आमच्या व्यासपीठावर बसून. देखिए बैट्समैन आपको भेजना है साई स्पोर्ट्स किरवली। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर सबको बीच मैदान पर जाना है। गोरख दिगाड़कर और उनका साथ देने के लिए विनोद जाते हुए ओपन करने के लिए। गोरख के पास काफी सारा एक्सपीरियंस है, अनुभवी खिलाड़ी है। किरौली टीम के लिए उन्होंने काफी सालों तक क्रिकेट खेलते आ रहे। टेक्निक का ज्यादा इस्तेमाल करते हैं और ताकत का कम। चतुर खिलाड़ी है हमने लोनार परिसर के। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना 58 धावांचं टार्गेट. परंतु क्रिकेट असा खेळ आहे की जिथे कोणत्याही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. यस, मैंने पहले ही कहा था कि टेनिस क्रिकेट में मार्जिन ऑफ एरर बहुत कम रहता है। दो खिलाड़ी इस वक्त आउटफील्ड में नजर आते हैं, एक लॉन्ग ऑफ की दिशा पर और एक वाइडिश मिड विकेट लगभग नजर आता हुआ। बाकी सभी खिलाड़ी रिंग के अंदर शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइंग लेन, स्क्वायर लेग, मिड ऑफ, मिड ऑन, कवर, कवर पॉइंट, इस तरह की अब फील्ड सजाई है। गेंदबाजी के लिए हेमंत को बुलाया है। दोनों ओपनर्स बीच मैदान पर गोरख और विनोद। हेच मॅचला सुरुवात होतीये. बनलेली संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. वरप संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती आपण टॉस साठी या आमच्या व्यासपीठावर. 58 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचंय. 10 संघ आज आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्येच्या दिवसामध्ये. खूप चांगलं मैदान आणि खूप चांगलं आयोजन. शैलेश किने प्रतिष्ठान, आदित्य स्पोर्ट्स निंबवली आयोजित कैलासवासी शैलेश स्मृतिचषक 2020. पहिलाच बॉल ऑन साइडला स्टिअर केलाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक मागे जातात बॉलच्या. इथे कलेक्ट करील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. यस, विकेटों के बीच में 2 रन पूरे करते हुए रन चुरा लिया है ऊपर गोरखनाथ दिगाड़कर ने। इन 2 रनों के साथ खाता खुलता हुआ साई स्पोर्ट्स किरौली का और गोरख का। गेंद चली गई थी स्क्वायर लेग की दिशा पर, उसका लाभ उठाते हुए दोनों भी खिलाड़ी। नक्कीच सुरुवात पाहायला मिळते. 2 धावा स्कोर कार्डवर. 58चं टार्गेट. हा बॉल बॅकवुडला गेले. खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या बरोबर गॅप मधनं काढलाय. बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. गोरखनाथ दिगाडकरच्या बॅट मधनं एक नेत्रदीपक फटका. चौकार. बंदाला को दिलाची तुझ्यान शैलेश भावाची येते आठवण शैलेश भावाची। देखिए, मैंने पहले ही कहा था टेक्निक के बलबूते पे खेलते। छोटी गेंद थी, बैकफुट पर चले गए, अपने शरीर को ट्रांसफर कर दिया, अपने वजन को, और गैप में खेला था। गेंद चली गई थी डीप कवर पॉइंट की दिशा पर। दिलकश शॉट खेला था पर गोरख ने 4 रनों के लिए। इस मर्तबा बहुत अच्छी गेंद उनके सीने के करीब से गुजरते हुए लेट कट करने की कोशिश की थी पर, लेकिन गेंद और बल्ले के बीच में कोई भी संपर्क नहीं हुआ। देखिए रिप्ले में बाल बच गए थे पर
गोरखनाथ दिगाड़कर। राइट आर्म ओवर द विकेट हेमंत। इस पर सवाल पूछा और बिल्कुल विकेटों के सामने पकड़े गए और लेग बिफोर के शिकार बनते हुए गोरखनाथ दिगाड़कर। शिवरायांचा होता असा खंबीर, मर्द मावळा येस, थँक्यू डीजे. येस, या ठिकाणी आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते की तुम्हाला ज्यावेळी स्पर्धेमध्ये एंट्री घेतली त्याचवेळी तुम्हाला नियम सांगितले होते की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. तर या ठिकाणी गौरीपाडा संघाची जी टी शर्ट एम्ब्रॉयडरी थोडीशी वेगळी वाटते आणि समोरच्या टीमने ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळे मात्र गौरीपाडा संघाला 2 धावांची पॅनल्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने दिली जाईल. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते. या स्पर्धेचे नियम आणि चेसिंग सर्व कंपल्सरी आहे, ते नियम लक्षात घ्या प्लीज. येस, कारण स्पर्धेचे नियम महत्वाचे आहेत. ड्रेसिंग तुमची कंपल्सरी हवी आणि त्यामुळे मात्र 2 धावांची समोरच्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं, 2 धावांची पॅनल्टी ते मात्र गौरीपाडा संघाला दिली जाते. 2 धावा या एका षटकाच्या नंतर ऍड केल्या जातील टोटलमध्ये साई स्पोर्ट्स किरवली संघाच्या स्कोर कार्डवर आता धावसंख्या दाखल 6. एक विकेट गोरखनाथ दिगाडकर एक चौकार आला, त्यानंतर थोडंसं संघर्ष करत होता, इथे बाद झालाय, बाद होऊन परततोय. पॅव्हेलियन मध्ये नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये विनोद ज्युनियर आणि विनोद सिनियर अशी जोडी आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर खूप उंच गेला, डिस्टन्स कव्हर करू शकला नाही, खूप वेगाने आले क्षेत्राशी. गुड फिल्डिंग, मॅग्निफिसंट एफर्ट, खूप चांगला प्रयत्न इथे पाहायला मिळाला. या बॉलवर खूप दूरवरनं आले, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला आतमध्ये अडवण्यात यश आलं आणि या ठिकाणी महत्वपूर्ण 2 धावा वाचवल्यात आदित्य. यस, गेंद काफी देर तक हवा में थी और मौका बन सकता था डीप मिड विकेट के खिलाड़ी के लिए, लेकिन जो पूर्व अनुमान जो उन्होंने लगाया था वो काफी गलत था और इस बीच 2 रन पूरे करते हुए बैट्समैन. स्विच चिटकण्याचा प्रयत्न, एज लागते, बॉल खेळायचं होतं कुठे आणि बॉल गेला कुठे, बॉल निघून जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शिवरायांचा होता असा खंबीर, मर्द मावळा शिवरायांचा होता असा खंबीर. निंबवली गावाचा शैलेश केने, निंबवली गावाचा शैलेश केने होता लाखात 1 नंबर. निंबवली गावाचा शैलेश केने होता लाखात 1 थँक्यू. नंबर. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड, 12 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपत झाला, 1 ओव्हरचा खेळ संपत झाला. स्कोर कार्डवर 12 धावा. आदित्य 58चं टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावगती राखली आहे. पॅनल्टी ऍड केल्यानंतर त्या धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल आणि विजयासाठी आता मात्र आवश्यक असतील त्या 44 धावा. 1 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर 14 रन बने. 1 विकेट गंवाने के बाद साई स्पोर्ट्स किरौली. मैच 1 ओवर की समाप्ति के बाद अगर देखा जाए जगदीश जी तो फिर अभी भी बैलेंस नजर आता हुआ. येस, इथे आयोजक जे काही नियम देतील कोणत्याही खेळाडू कक्षानगर किंवा कोणत्याही टीमनं काही बोलायचं नाहीये. अब बायत के बैट्समैन विनोद के लिए गेंदबाज मयूर. 1 ओवर की समाप्ति के बाद 14 बने. 1 विकेट गंवाने के बाद साई स्पोर्ट्स किरौली आउट होने से पहले 6 रनों का योगदान दिया था अपनी टीम के लिए गोरख ने. पांच खिलाड़ी इस वक्त आउटफील्ड में नजर आते हुए, 4 खिलाड़ी रिंग के अंदर. वहां पर देखना क्या कुछ हुआ है, छोड़ दिया है ऑफ स्टंप के अधिक बार व्हाइट का इशारा आता हुआ. एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 15 के ऊपर. 58चं टार्गेट आतापर्यंत 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. इथून आक्रमक व्हावं लागेल कारण 18 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी आवश्यक आहेत 43 धावा. अगली गेंद मयूर की राइट आर्म राउंड विकेट. ज्यादा सफल हुए थे, देखना ऊपर गेंद बल्ले का किनारा लेकर चली गई थी विकेट कीपर के पास और एक विकेट गिरता हुआ साई स्पोर्ट्स किरौली का विनोद के रूप में. येते आठवण शैलेश भावाची, शैलेश भावाची येते आठवण.
बिल्कुल अपने शरीर का संतुलन खो गए थे ऊपर बैट्समैन विनोद। देखिए रिप्ले में किस तरह से आउट हुए थे, ज्यादा ऑफ स्टंप के बाद सफल हुए थे, लॉन्ग लेग के ऊपर से खेलने की कोशिश की थी बैट्समैन विनोद बजागे ने, लेकिन बल्ले का मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। दूसरी विकेट गिरती हुई अब कहीं ना कहीं मैच पर जगदीश जी हावी होती हुई गौरीपाडा की टीम। हो यस नक्कीच, कारण ज्यावेळी तुम्हाला एखादा संघाला डिफेंड करायचा असेल, धावा लो स्कोर असेल किंवा खूप मोठा स्कोर असेल, समोरच्या संघाची विकेट्स घेणं महत्त्वाचं आहे. इथे मात्र सलामीची गोरखबाज झाला, त्यानंतर आता मात्र विनोद देखील माघारी परतते. 2 विकेट्स इथे प्राप्त केलेत आणि कुठेतरी खूप चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना बॅकफुटला ढकलला गेलाय तो साई स्पोर्ट्स किरवली संघ. नए बैट्समैन अब दत्ता आते हुए। देखिए खेल की शुरुआत करनी है, समय के मामले में आपको कोऑपरेट करना है। इसके बाद एमपी स्पोर्ट्स बनीली और वरप के बीच में हम मुकाबला देखने वाले हैं। राउंड विकेट जाते हुए मयूर, इस मर्तबा पंच करने की कोशिश थी, अधूरे मन से बल्ला चला था बैट्समैन दत्ता ने, गेंद कॉरिडोर के विकेट कीपर के दस्तानों में चली गई थी। दूसरे ओवर में अब रनों पर कहीं ना कहीं अंकुश रोक लगाया अब गेंदबाज मयूर ने। तर बनेली संघाचा संघनायक उपस्थित आहे, वरप संघ संघनायक प्लीज आपण यायचे टॉस साठी, कारण इनिंग संपूर्ण आता मॅच देखील दुसरी ओव्हर संपली आहे, सो आपण टॉस साठी यायचं आहे. छोटी गेंद पर पंच कर दिया, गेंद जा रही है डीप बैकवर्ड ऑफ द पॉइंट की दिशा पर, खिलाड़ी को चकमा देती हुई 4 रनों के लिए। होता तो साऱ्यांच्या आवडीचा शैलेश जीवन भावाचा, शैलेश जीवन भावाचा, शैलेश जीवन भावाचा। देखिए जगदीश जी काफी छोटी गेंद थी, वहां पर पंच कर दिया था, खाली क्षेत्र में खेला था, दूर के से खिलाड़ी आए थे लेकिन गेंद चली गई थी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। मयूर मुड़ते हुए दत्ता के लिए, अधूरे मन से खेला, गेंद जा रही है डीप स्क्वायर की दिशा पर, अब जाके डीप के खिलाड़ी गेंद को उठाते हुए तेज थ्रो आता हुआ आउटफील्ड से, तब तक 1 रन पूरा करते हुए 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेटों के नुकसान पर। ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळाली आणि ज्यावेळी डीप मध्ये मिड विकेट झोन असेल, लॉंग ऑन झोन असेल, तिथे तुमच्या संघाचा एक चांगला दर्जेदार खेळाडू असणं गरजेचं असतं क्षेत्ररक्षणासाठी. इस मर्तबा उछाल दिया आसमानी टोला, गेंद चली गई मैदान के बाहर, तारामंडल में गिरती हुई 6 रनों के लिए। शैलेश जीवन भावाचा, शैलेश जीवन भावाचा। थँक्यू. विनंती करतो पुन्हा एकदा, वरप संघ ही 4थी सूचना तुम्हाला, आपण टॉस साठी या प्लीज, कारण बनेली संघ या ठिकाणी उपस्थित झाला टॉस साठी. वरप टीम आपण यायचं टॉस साठी. एक चांगला स्ट्रोक आदित्य सर, जर आपण पाहू शकाल तर 58चं टार्गेट आणि अजूनही मॅच संपलेली नाहीये. यस स्लॉट में मिली थी और विद द टाइड स्वंग कर दिया था और गेंद चली गई थी मैदान के बाहर 6 रनों के लिए। विनोद के बल्ले से निकलता हुआ इस इनिंग का पहला सिक्सर, स्कोर अब उछलता हुआ 26 रन। अभी भी स्कोर को अगर देखा जाए तो 58 का लक्ष्य है, उसके जवाब में दूसरे ओवर में कहीं ना कहीं अब अपने बाजू को खोलते हुए अभी भी 1 गेंद शेष है मयूर की। इस गेंद पर अगर एक बड़ा हिट लगता है तो फिर मैच में फिर एक मर्तबा बनी रहेंगी साई स्पोर्ट्स किरवली। येस, 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय. 12 बॉलमध्ये विजयासाठी इथून पुढे मात्र आवश्यक असतील 13 बॉल आहेत, 1 बॉल अजून बाकी आहे. 26 धावा स्कोर कार्डवर अजूनही विजयासाठी इथून मात्र 32 धावांची आवश्यकता 13 बॉलमध्ये. यस, ये गेंद काफी निर्णायक रहेंगी। इस गेंद पर अगर एक बड़ा हिट लगता तो फिर मैच बंद लिफाफे की तरफ आगे सरक सकता है। इस गेंद पर अगर विकेट गिरती है तो कहीं ना कहीं फिर दबाव में आ जाएंगी साई स्पोर्ट्स किरवली। क्षमता आहे खेळाडूकडे, ज्या पद्धतीने स्ट्रोक मागच्या बॉलवर लगावला एक षटकार, आणि या बॉलवर ज्या पद्धतीने आदित्य सर तुम्ही म्हणाले की नक्कीच मी म्हणेन हा बॉल फार महत्त्वाचा असेल या मॅचच्या दृष्टिकोनातून. दत्ता सामना करते हुए मयूर छोड़ दिया पर ऑफ स्टंप के अधिक बार वाइट। देखिए मानसिक दबाव अब कहीं ना कहीं मयूर के ऊपर, काफी दूर गेंद की थी बैट्समैन दत्ता के सामने। प्रेशर नक्कीच असतो, कारण ज्यावेळी असे क्लोज मॅच असतात प्रेशर गोलंदाजावर देखील असतो, फलंदाजावर तोच प्रेशर पाहायला मिळाला गोलंदाजी करत असताना.
एज अँड टेकन येस, पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र विनोदला माघारी परतावं लागते. बॅटची एज घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, चुकी होत नाही आणि यश मिळते यावेळी गोलंदाज मयूरला. विकेट क्रमांक 30. इथे डगआउटच्या अस्त्राला स्कोर कार्डवर धावा संख्या 27 धावा. मर्दानी खेळ अंगात तुझ्या होता तो शिवबाचा. मर्दानी खेळ अंगात तुझ्या होता तो शिवबाचा. दिवा विजला. देखिए, मैंने पहले ही कहा था कि आखिरी गेंद पर अगर विकेट गिरती है तो फिर कहीं ना कहीं दबाव में आ सकती है साई स्पोर्ट्स किरौली, और मोटा सिरा लेकर गेंद चली गई थी विकेट कीपर के पास, और दत्ता विनोद इस वक्त आउट होते हुए जिन्होंने सिक्सर लगाया था, अच्छे टच में नजर आ रहे थे। और 2 ओवर की समाप्ति के बाद 27 रन 3 विकेटों के नुकसान पर टॉप ऑर्डर के जो 3 बैट्समैन है, गोलक, विनोद, बजागे, एक दाया और बायात के जो विनोद थे, दोनों भी इस वक्त डगआउट में बैठकर पानी पीते हुए। नए बैट्समैन राकेश, हालांकि राकेश का जो स्पेल था उसी में काफी रन खर्च हुए थे, 20 रन। अब देखना किस तरह से वसूल करते अपने टीम के लिए, आने वाला समय ही बताएगा। तीसरे ओवर के लिए राम मुड़ते हुए दत्ता के लिए राइट आर्म ओवर दी विकेट। इस मर्तबा सवाल पूछा लेकिन उत्साह में ज्यादा और विश्वास में कम, और अंपायर का लेग बाय का इशारा था, वह एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 28 की युग पर। येस, 11 बॉलमध्ये विजयासाठी 31 ची आवश्यकता आणि यानंतर शेवटचा ऑफिशियल कॉल वरप संघाला. जर तुम्ही आले नाहीत ही ओव्हर संपण्याच्या आत तर तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल, कारण इनिंग संपण्यापर्यंत बल्लानी संघाचा संघनायक ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हाला हा 5वा ऑफिशियल कॉल दिलाय आयोजकांच्या वतीने, परंतु तुम्ही अजूनही उपस्थित आहेत. जर हे षटक संपण्याच्या आत जर तुम्ही आला नाहीत तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल 2 धावांची. राम मुड़ते हुए राकेश के लिए जगह से बल्ला चलाया था, पर कहीं भी फुटवर्क नजर नहीं आता। राकेश के पैरों में कहीं भी हलचल नहीं थी, छोटी गेंद थी, बाउंस भी काफी था और गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। येस, प्रत्येक येणारा डॉट बॉल इथे मात्र थोडंसं आव्हान कठीण करून जाईल साई स्पोर्ट्स किरवली संघाला. येणारा प्रत्येक डॉट बॉल विजयाचा सुगंध देऊन जाईल गौरीपाडा टीमला. ऑन साईडला स्टिअर केलाय, हा फटका अलॉंग द कार्पेट क्षेत्र दुरून येतात, कलेक्ट करून फेकी करतील तोपर्यंत मिळते ती फक्त 1 धाव. आधी ते थोडंसं आव्हान कठीण होत चाललं आता. यस, जो बॉडी लैंग्वेज अब कहीं ना कहीं धीमा नजर आता हुआ, ढीलापन आता हुआ उसमें साई स्पोर्ट्स किरौली के जो टॉप ऑर्डर के बैट्समैन थे उन्होंने काफी निराश किया है सामना करते हुए। अब दत्ता स्कोर 29, 3 विकेटों के नुकसान पर राम मुड़ते हुए राइट आर्म और दी विकेट। मर्तबा पंच कर दिया, गेंद जारी है इनफील्ड के ऊपर से डीप कवर पॉइंट पर 4 रनों के लिए। मर्दानी खेळ अंगात त्याच्या होता साकणक. निंबवली गावाचा शैलेश केने, निंबवली गावाचा शैलेश केने, होता लाखात 1 नंबर. निंबवली गावाचा देखिए शैलेश गेंदबाज केने. जो राम है उनकी जो हाइट है, रीच काफी ऊंची है, और उन्होंने गेंद को पटक दिया था और बाउंस भी काफी था, उसी का लाभ उठाया। रिंग के अंदर खिलाड़ी थे कवर पॉइंट के, और उनके ऊपर से खेला था खाली क्षेत्र में, वैकेंट एरिया में डीप कवर पॉइंट पर 4 रनों के लिए। अब कहीं ना कहीं स्कोर जो 33 हुआ है, यहाँ से अब मैच बन भी सकता जगदीश जी, अगर आकलन किया जाए तो। येस, नक्कीच इथून देखील मॅच होऊ शकते जर आक्रमक व्हावं लागेल त्यासाठी. एक चौकार आला, त्यानंतर इथे निर्धावच्या स्वरूपात बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक यायचं वरप संघ पण व्यासपीठावर सन्माननीय आदरणीय अनिल शेठ दळवी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या स्पर्धेत. या सामन्याचा बनेली विपक्ष वरप अशी लढत आपल्या समोर रंगणार आहे. याचे बलानी यासिन वरप संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. ओव्हर द विकेटने हा बॉल ओव्हर पिच होता, ऑन साइड स्टीयर केला, वाडिश लॉंगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज, 1 धाव इथे मिळते. यस, क्रीज बॉक्स में गेंद को पिच किया था, पर बैट्समैन के लिए लगभग अपने विकेटों को बचाया था और बैकलिप को नीचा किया था। गेंद
लॉन्ग ऑन की दिशा पर जब तक उठाते हुए एक रन पूरा करते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर 34 रन। अब कहीं ना कहीं जीत के खुशबू को महसूस करती हुई गौरीपाड़ा की टीम बैकफुट पर जाती हुई 3 ओवर की समाप्ति के बाद साई स्पोर्ट्स किरवली। येस, नक्कीच 6 बॉल विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेटमध्ये असे खूप सारे सामने आपण चेस करताना पाहिलेत, परंतु इथे त्या पद्धतीचा काही मॅच पाहायला मिळेल का? स्ट्रायकिंगला बॅट्समन यावे आपण पाहू शकाल. राकेश याला, राकेश आणि दत्ता ही जोडी. दत्ताच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत. दत्ताकडे क्षमता आहे 6 बॉलवर 4 बॉल असे इथे मात्र मारावे लागतील की ते सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. 6-24 असं समीकरण आपण पाहताय. शैलेश केने प्रतिष्ठान, आदित्य स्पोर्ट्स निंबवली आयोजित स्वर्गवासी शैलेश केने स्मृती चषक 2020 या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली ही पहिली लढत आपल्यासमोर रंगते. 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलं होतं. बॅटिंग करत असताना गौरीपाडा टीमनं आणि ते चेस करत असताना आतापर्यंत 3 षटकांचा केस झाला. स्कोर कार्ड धावा संख्या 34. विजयासाठी शेवटचे 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज रवी. थोडासा फास्ट कॅझटी गौरीपाडा. विनंती आहे सातत्यानं अंपायर देखील आपल्याला सूचना देतात. हा बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. आदित्य जर विचार केला तर समोरच्या दिशेने ज्यावेळी गोलंदाजी होते थोडंसं उतार आहे. कॉन्क्रीटची केपट्टी वेगानं खूप स्कीट होतं बॉल आणि वेगानं येत असतं. यस, सीमेंट कंक्रीट का विकेट है और कहीं ना कहीं गेंद गिरने के बाद काफी स्किट होती है. छोटी गेंद ओहो, पहले बाउंस पर गेंद को उठाते हुए लगभग जगदीश देखा जाए तो जो शॉट थर्डमैन के खिलाड़ी उन्होंने लगभग 3 रन अपनी टीम के लिए बचाए. जे शॉट थर्डमॅन आणि शॉट फायनलला जे खेळाडू ना विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षण करत असतात त्यांना खूप चतुर राहावं लागतं चाणक्य, कारण बॉल खूप वेगाने येत असतो त्यांच्या दिशेला. इथे चांगलं क्षेत्ररक्षण. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन राकेशच्या बॅटमध्ये तो हा एक षटकार. निंबवली गावात शैलेश केने होता लाखात 1 नंबर. देखिए इस तरह के शॉट्स की पहले ओवर से जरूरत थी साई स्पोर्ट्स किरवली टीम को, लेकिन अब आखिरी ओवर में राकेश अपनी टीम के लिए लगाते हुए 3 गेंदे और जीतने के लिए अभी भी ऑफिशियल स्कोरर बताते हुए 17 रनों की जरूरत, 3 गोल्डन 6. हालांकि इस ग्राउंड पर हीरामन शिलार का एक रिकॉर्ड है कीर्तिमान, जिन्होंने विकी स्पोर्ट्स कुक्से के करण शिलार के सामने 6 गेंदों पर 6 सिक्सर लगाने के बाद भी वो मुकाबला हार गई थी चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. येस, नक्कीच हिरामन शेलार द डायमंड ऑफ पीटीसी, ज्याच्या बॅटमध्ये तब्बल 10 बॉल 10 षटकार देखील आपण पाहिलेत. एक चांगला खेळाडू. इथे सामना थोडासा फसलाय. दुसऱ्या वेळी वेगाने आले आहेत. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 बॉलवर 15 धावांची आवश्यकता. सामना थोडासा फसला, औपचारिकता शिल्लक, परंतु 1 बॉल 14 धावा देखील होताना मी पाहिलात. जे चषक आपण भिवंडी विभागात पाहिला होता. यस, कई ऐसे मैचेस है. हालांकि पिछले सीजन में जो उमेश केने और कृष्णा केने जहाँ पर पड़का परिसर में अंपायरिंग है, वहाँ पर एक गेंद में 13 भी बने थे. इस मरतबा छोटी गेंद देखना है, बैट्समैन के रीच की बाहर गेंद थी. वाइट का इशारा था और 1 फॉर दी ओवर का भी इशारा था मुख्य अंपायर का. एक्स्ट्रा के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन. रवि गुंदवलीस ट्रॉफीला ते 1 बॉल 14 आपण पाहिले होते. इथे टॉप एज बॉल शॉट फाईन लीगला विकेटचं पतन, औपचारिकता मात्र शिल्लक. राकेश बॅक टू द पॅव्हिलियन. या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा. या निंबवली गावाचा होता जीवान भावाचा. बंडाला कोदिलाची तुझ्यान शैले भावाची शैले भावाची. शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक असतील. स्कोर कार्ड बदावर संख्या. हाफ टाकर बॉल. इथे चांगला स्ट्रोक, परंतु या मॅच मध्ये विजयी झाले टीम गौरीपाड़ा. मेनी कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम साई स्पोर्ट्स किरवली एंड बेस्ट ऑफ लक फॉर दिस नेक्स्ट टूर्नामेंट. यस, एक भाई कमेंट्री में कमाल कर रहे और अजय गरत के भाई ने आखिरी गेंद पर विजय गरत ने चौका लगा के बता दिया अब मैं भी बल्लेबाजी कर सकता हूं.
हार्ड लक साई स्पोर्ट्स किरवली और मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन गौरीपाड़ा मैन ऑफ द मैच देखिए जिन्होंने बहुत अच्छी बल्ले